मुंबईतील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करणार अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय। सेस आणि पागडी इमारतींच्या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। भाडेकरूंच्या ताब्यात जेवढं क्षेत्र आहे भाडेकरूंना तेवढंच FSI मिळणार। मुंबईतील ओसी नसलेल्या 20,000 इमारतींना मिळणार दिलासा। सुधारित भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। या योजनेमुळे 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना फायदा होणार। पुणे कोर्टाकडून गुंड निलेश घाळवळ फरार घोषित। निलेश घाळवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता। पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी भरण्याचे आदेश। 21 कोटींवरील व्याजाची रक्कमही भरावी लागणार। नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या चौकशीनंतर आदेश। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलविक्री प्रकरणी 3 मुलांना बेकायदेशीरपणे दत्तक देण्यात आल्याचं समोर। महिला आणि बालविकास समितीचा अहवाल प्रशासनाला सादर। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण करणार असल्याचा पत्रातून इशारा। पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात। 2 रिक्षा समोरासमोर धडकल्या। अपघातामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती। अरुणाचल प्रदेशातील अंजावमध्ये मजुरांना घेऊन जाणारा ट्रक हजारो फूट खोल दरीमध्ये कोसळला। अपघातामध्ये 22 कामगारांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।